नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष माननीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी. मोदी सरकार स्थापनेला 11 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा, सुशासन, गरीब कल्याण या त्रिसूत्रीच्या आधारे केंद्र सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती देणारा चित्ररथ आज बोपेगाव येथे आला असता ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. देशातील मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाली असून या काळात विकसित भारताचा अमृतकाळ, सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची 11 वर्ष या उपक्रमांतर्गत संपूर्ण देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत असून चित्ररथाद्वारे व माहिती पत्रकाद्वारे जनतेला शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते. नाशिक दक्षिण जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुनील बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस मनीषाताई बोडके, शरद कासार, अमोल पवार, रणजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हाभर मंडळनिहाय गावोगावी हा चित्ररथ जाणार असून आज वणी मंडळ अंतर्गत आला असता मौजे, बोपेगाव, वणी, लखमापूर फाटा या ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलंय. यावेळी वणी मंडळ भारतीय जनता पार्टी अध्यक्ष वसंतराव कावळे, बोपेगाव उपसरपंच योगेश कावळे, महेश कावळे, अविनाश कावळे, बबनराव पगार, बाळासाहेब पगार, सोमनाथ वाघचौरे, रंगनाथ भवर, रामनाथ कावळे, राजेंद्र कावळे, प्रदीप कावळे, केशव कावळे, विलास कावळे, बाळासाहेब कावळे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.